विद्वान होते, ज्ञानी होते, कर्मकांडी होते. त्यांच्या घरामध्ये सगळं काही, सुखाला काही कमी नव्हतं, सगळं होतं, ऐश्वर्य होतं, धन. पण जीवनामध्ये त्यांना एक फार मोठं दुःख होतं. घरात काही कमी नव्हतं, पण एक दुःख होतं. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही कमतरता असतेच. आपल्याला जे पाहिजे ते सगळं मिळत नसतं. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते अभावामुळे आहे. काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी स्वप्न असतात, ते मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते मिळत नाही. हे प्रत्येक दुःखाचं मूळ कारण आहे. आत्मदेव ब्राह्मण विद्वान आहेत, पुन्हा त्यांच्या घरामध्ये धन दौलत कशाला काही कमी नाही, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक कमतरता होती, ती म्हणजे त्यांना लग्न होऊन अनेक वर्ष झालं पण संतती होत नव्हती. यामुळे ते फार दुःखी होते. त्यांना वाटायचं की एकतरी संतती, एक मुलगा असायलाच पाहिजे. बरं, आत्मदेव ब्राह्मणाला मुलबाळ होत नव्हतं, तर त्यांच्या दारामध्ये एक झाड होतं, फळाचं झाड. त्या झाडाला देखील अनेक वर्ष झालं फळ लागत नव्हतं. त्यांच्या दारामध्ये गाय होती, त्या गायीला देखील अनेक वर्ष वासरूच होत नव्हतं. त्यामुळं संपूर्ण गावामध्ये आत्मदेव ब्राह्मणाची निंदा व्हायला लागली. लोक निंदा करू लागली. आत्मदेवाला निपुत्रिक म्हणू लागली. आत्मदेवाची पत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली. तिला वांझ म्हणायला लागल्या महिला. आत्मदेवाची एवढी निंदा वाढली की लोक म्हणायला लागले, हा आत्मदेव गाव सोडून कुठं बाहेर सुद्धा जात नाही. सकाळी सकाळी उठल्याबरोबर अशा निपुत्रिक माणसाचं तोंड बघावं लागतं. म्हणून लोक निंदा करायला लागले आणि आत्मदेव निंदेला घाबरले. आणि निंदेला घाबरून त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. कधीही जीवनामध्ये लोक निंदेला घाबरायचं नाही. लोक निंदा करतातच, त्यांचं कामच आहे. दुसऱ्याची निंदा करणं फार मोठं पाप आहे. आपण दुसऱ्याची निंदा करतो, यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, तर आपण ज्याची निंदा करतो ना, त्याचं सर्व पाप आपल्या डोक्यावर येत असतं. आपण जर कोणाची निंदा केली तर त्या माणसाचं पाप आपल्या खात्यावर जमा होतं. म्हणून आपण जर कोणाबद्दल निंदा करायची असेल तर पूर्ण विचारपूर्वक करा. कारण आपल्या जीवनामध्ये आपली स्वतःची पाप काय कमी आहेत का? अजून दुसऱ्याचं पाप डोक्यावर घ्यायचं. साधू संतांनी सांगितलंय, वर्णन केले, येती निंदका पाशी अशेष ही पापे. निंदक म्हणजे एक प्रमाणे धोब्याचं काम करतो. जो निंदा करतो ना, तो धोब्याचं काम करतो. दुसऱ्याची निंदा करून दुसऱ्याचं पाप धुण्याचं काम करतो. कधीही कुणाची निंदा करू नका, विनाकारण दुसऱ्याचं पाप घेऊ नका. म्हणून बघा, तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. कारण आपली निंदा करणारी जेवढे जास्त असतील तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. कारण आपली निंदा व्हायला लागली की आपल्या जीवनातील पाप कमी होत जातात. विनाकारण दुसऱ्याची निंदा करून विनाकारण पाप डोक्यावर घेऊ नये. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावामध्ये एक अत्यंत सात्विक बाई राहत होती. तिचं देवावर फार प्रेम होतं. देवाला फार मानायची आणि देवाला मानत असल्यामुळे ती देवाच्या भक्तांना देखील खूप मानायची. साधू संतांचा खूप आदर सन्मान करायची. साधू संतांना खूप मानपान द्यायची, त्यांची सेवा करायची. एक दिवस त्या गावामध्ये काही संत आले, काही साधू आले. तिला समजलं तेव्हा ती साधूंच्या दर्शनाला निघाली. पण साधूच्या दर्शनाला, संतांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने जाऊ नये असा नियम आहे. कधीही साधू संतांच्या दर्शनासाठी जात असताना हातामध्ये काही ना काही, आपल्याला जे घडल ते काही ना काही घेऊन जावं. रिकाम्या हाताने दर्शन घेऊ नये. मग त्या बाईने विचार केला, काय घेऊन जाऊ? तेव्हा तिच्या घरी ताक होतं. तिनं एक तांब्याभर ताक घेतलं की साधूंना ताक पिण्यासाठी द्यावं. उन्हाळ्याचे दिवस होते. मग तिने तांब्याभर ताक घेतलं आणि ते ताक घेऊन साधूंच्या दर्शनाला निघाली असताना, वाटेमध्ये जात असताना
एका गरुडाने त्याच्या पंजामध्ये एक साप पकडला होता. साप म्हणजे गरुडाचं भक्ष्य आहे. तो गरुड साप खाण्यासाठी त्याने आपल्या पंजामध्ये सापाला पकडले आणि तो आकाश मार्गाने घेऊन चालला होता. आणि तो साप फार घायाळ झालेला. त्याच्या तोंडातून विषाची गरळ खाली पडत होती. आणि नेमकं ती बाई जात असताना आकाशातून तो गरुड सापाला पंजामध्ये पकडून घेऊन जाताना सापाच्या तोंडातून विषाची गरळ पडली आणि नेमकं येऊन त्या ताकामध्ये पडली, तांब्यामध्ये येऊन पडली. ते त्या बाईला माहित नव्हतं. तिनं शुद्ध भावाने त्या साधूंना ते ताक घेऊन निघालेली. साधूंच्या दर्शनाला गेली. साधूंचं दर्शन घेऊन तो तांब्याभर ताक आणलेलं साधूंच्या समोर ठेवलं. साधूंनाही आनंद वाटला. अत्यंत भावाने मनापासून या बाईने आपल्यासाठी आणले म्हणून त्यांनी आदरपूर्वक तो तांब्या उचलला, ताक प्राशन केलं, पिलं. त्यात विष होतं हे दोघांनाही माहीत नाही. आणि बाई त्या ठिकाणी दर्शन करून वापस गेली. त्या विषाचा हळूहळू परिणाम झाला आणि साधू मरण पावला. साधू मरण पावल्यानंतर आता या साधूच्या मरणाचं पाप कुणाच्या खात्यावर टाकायचं असं यमराज यांना प्रश्न पडला. की कारण बाईनं काही मुद्दाम विष दिलेलं नाहीये. यात त्या सात्विक बाईचीही चूक नाही. तिनं तर शुद्ध अंतकरणाने साधूची सेवा घडावी म्हणून ताक नेलं होतं. त्यामुळं यात तिची तर काही चूक नाही. बरं, त्या सापाचीही चूक नाही. तो त्या गरुडाच्या ताब्यामध्ये होता आणि तो घायाळ झालेला होता. त्यामुळे त्याच्या तोंडातून विषाची गरळ पडली. यात सापाचीही चूक नाही, गरुडाची सुद्धा चूक नाही. तो त्याचं भक्ष्य घेऊन चालला होता. मग आहे चूक कोणाची, म्हणजे हे पाप कोणाच्या खात्यावर टाकावं असा प्रश्न पडला. तेव्हा यमराजने 4 दूतांना सांगितलं, तुम्ही त्या गावामध्ये जा. त्या गावात जाऊन तुम्ही पाहणी करा आणि हे पाप कोणाच्या खात्यावर टाकायचं हे नंतर ठरवू. तिथं जाऊन तुम्ही फक्त काही निरीक्षण करा, तुम्हाला काही ऐकायला येतं का बघा. तेव्हा ते यमदूत 4 आले. त्या ठिकाणी गावामध्ये फिरायला लागले. तेव्हा एके ठिकाणी काही माणसांचा ग्रुप बसला होता. त्यांना चांडाळ चौकडी म्हणतात. गावच्या कट्ट्यावर बसले होते आणि निंदा करत होते. त्या बाईने साधूंना मारलं. फार कपटी बाई आहे, फार ढोंगी आहे. देवदेवाचं फक्त ढोंग करते. तिच्या मनामध्ये कुठलाही भाव नाही. तिने त्या साधूंना विष घालून मारलं. कशासाठी मारलं तर साधूकडे फार मोठं घबाड होतं, साधूकडे सोनं होतं, चांदी होती. ते मिळवण्यासाठी या बाईने त्या साधूंना ताकामध्ये विष टाकून मारलं आणि सगळी संपत्ती बाईनं लुबाडली. असं विनाकारण त्या सात्विक बाईची निंदा चालली होती. ते 4 यमदूतांनी पाहिलं, ऐकलं आणि त्यांनी जाऊन यमराजला सांगितलं की असं असं त्या गावामध्ये 4 माणसं त्या सात्विक बाईची निंदा करत होते. यमराज म्हणाले, आपल्याला आपलं गिराईक भेटलं आहे. ही जी साधूची हत्या झाली त्याचं पाप या 4 निंदा करणाऱ्याच्या खात्यावर घाला म्हणून सांगितलं. मारलं कुणी, यात कुणाचा दोष नव्हता, पण विनाकारण त्या बाईची निंदा करून या 4 जणांनी साधूच्या हत्येचं पाप घेतलं. म्हणून निंदा फार वाईट आहे. कधीही कोणाची निंदा करू नये. आणि कोणी निंदा करत असेल तर घाबरून जायचं नाही. आत्मदेव एवढे ज्ञानी होते तरी सुद्धा लोक निंदेला एवढे घाबरले. आणि हा जीव द्यायचा, आत्महत्या करून मरून जायचा असा विचार केला. जीवनामध्ये प्रत्येकाच्या दुःख येत असतात, पण कधीच आत्महत्येचा विचार करायचा नाही. कारण आत्महत्या फार मोठं पाप आहे. भागवतामध्ये नरकांचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये महारौरव नावाचा नरक आहे. जे आत्महत्या करतात ते या नरकाला जातात. आणि त्या ठिकाणी 10 लाख वर्ष अंधार कोठडी असते, काल कोठडी. त्यामध्ये तडपत राहावं लागतं, बिना अन्न बिना पाणी. 10 लाख हजार वर्ष काल कोठडीमध्ये सडत राहावं लागतं, तडफडत राहावं लागतं. त्यासाठी इथे प्रत्येकाच्या जीवनात त्रास आहे, पण आपण जर प्रयत्न केला तर प्रत्येक त्रासातून आपण बाहेर येऊ शकतो. पण आत्महत्येचा विचार कधीच करायचा नाही, फार मोठं पाप आहे. पण एवढे ज्ञानी असून देखील आत्मदेव ब्राह्मण जीव देण्याचा विचार करतात.
आणि वनामध्ये जातात. काहीतरी करून जीव द्यावा, कुठेतरी झाडाला फाशी घ्यावी किंवा नदीमध्ये उडी मारावी असा विचार करायला लागले. तेवढ्यात त्यांना दुरून एक साधू येताना दिसले. त्यांनी विचार केला, मी तर हाताने जीव देतोय, पापच करतोय, पण मरण्याच्या आधी या साधूचं दर्शन घेऊन मग मरावं, म्हणजे आपल्याला जीवनात पुण्य तरी मिळेल. म्हणून थांबले. ते साधू आल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण साधूंच्या पाया पडतात. साधूंनी विचारलं, तू कोण आहेस, या ठिकाणी कशाला आलास? तेव्हा सगळी कहाणी सांगितली. महाराज, मी आत्महत्या करायला आलोय. अरे पण का आत्महत्या का करतोस? कारण महाराज मला मुलगा नाही. साधूंनी फार समजावून सांगितलं, आत्मदेव, अरे मुलगा नाही म्हणजे हे मरायचं कारण नाही. उलट देवाने तुझ्यावर उपकार केलाय की तुला मुलं बाळ दिले असते तर तू संसारामध्ये फसला असतास. उलट तुला मुलबाळ नाहीत याचा अर्थ तू देवाचं भजन कर, संसारातून मन बाहेर काढ, परमार्थ करून स्वतःचं जीवन सफल करून घे. देवाने उलट तुला या मोहपाशात बांधलं नाही, उपकार केला तुझ्यावर. आणि मुलं असून सुद्धा आयुष्यामध्ये कोणाच्या सुख नाही. समजावून सांगितलं पण ऐके ना. उलट आत्मदेव म्हणतात, महाराज, मुलगा असण्यामध्ये किती सुख असतं हे तुमच्यासारख्या संन्याशाला कळणार नाही. तेव्हा साधूंनी विचार केला की याला सांगून काही फायदा नाही. त्यांनी आत्मदेवाच्या कपाळावरच्या रेषा पाहिल्या आणि साधूंनी सांगितलं, आत्मदेव, तुला फक्त याच जन्मात नाही तर पुढील 7 जन्मात सुद्धा तुझ्या नशिबात मुलगा नाही म्हणून सांगितलं. आत्मदेव आता तर रडायला लागला. म्हणतात, महाराज, मला जर मुलगा झाला नाही तर मी जगणारच नाही. मी तुमच्या समोर माझा जीव देणार, आणि मी जर तुमच्या समोर माझा जीव दिला तर त्याचं पाप तुम्हाला देखील लागेल. म्हणून आता तुम्हीच ठरवा मी काय करू. एकतर मला मुलगा होण्याचा आशीर्वाद द्या, कारण मी असं ऐकलंय जे नशिबात नाही ते सुद्धा मिळवण्याचं सामर्थ्य साधू संतांच्या आशीर्वादात आहे. तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर मला नक्की मुलगा होईल, नाहीतर मी आत्महत्या करेन. तेव्हा त्या साधूंनी त्याचा जीव वाचवण्यासाठी एक झोळीतून फळ काढलं. ते फळ आत्मदेवाला दिलं. सांगितलं, तू घरी जा, हे तुझ्या बायकोला खाण्यासाठी दे, पण तुझ्या पत्नीला सांग 1 वर्षभर सात्विक भोजन करायला सांग. 1 वर्षभर तिला भक्ती करायला सांग. कोणाची निंदा करू नको म्हणावं, कोणाशी भांडण करू नको म्हणावं. सात्विक भोजन, सात्विक विचार जर धारण केले तर 1 वर्षानंतर तुला सात्विक मुलगा तुझ्या घरामध्ये जन्माला येईल असं सांगितलं. तेव्हा आत्मदेव वापस घरी आले. आपल्या पत्नीला धुंदुलीला ते फळ खायला दिलं. सांगितलं, मला एका महाराजांनी आशीर्वाद म्हणून फळ दिले आणि मला विश्वास आहे की यावेळी आपल्याला मुलगा होणार म्हणजे होणार. पण ही धुंदुली, हिचं वर्णन असं आलं की लोकवार्ता रता क्रूरा, जिला लोकाची निंदा करायला आवडते, जिला भांडायला आवडतं, जिला शांत राहायला आवडतच नाही, जिला परमार्थ आवडत नाही, जिच्या अंगामध्ये एकही चांगला गुण नव्हता. आणि या धुंदुलीला स्वतःलाच आई बनण्याची इच्छाच नव्हती. तिला वाटायचं गर्भवती राहिलं की माझी सुंदरता कमी होईल. गर्भारपणाचं दुःख कशाला भोगायचंय, त्यापेक्षा मूल नसलेलं बरं वाटायचं तिला. पण आत्मदेवाला मात्र मुलगा हवा अशी इच्छा होती. त्यांनी ते फळ दिले पत्नीला. आनंदानं ते बाहेर गेलेत. आता धुंदुली मात्र विचारात पडली, काय करू, फळ खाऊ की नको. तेवढ्यात तिची बहीण तिला भेटायला आली, दूरची बहीण. तिने आपल्या बहिणीला सांगितलं, हे बघ, माझ्या पतींना वेड लागले, कुठल्या तरी महाराजांनी फळ दिले, ते फळ घेऊन आले. असं फळ खाऊन कुठं मुलं होतात का, यांना कळत सुद्धा नाही. आणि मला तर असं वाटतंय की मुलंच होऊ नये, कारण मी जर गर्भवती झाले तर मी जाड होईल, आणि जाड झाले आणि समज घरामध्ये कधी चोर आले तर मला पळता कसं येईल. समज भूकंप झाला, मला घरातून बाहेर कसं पळता येईल. अशी विचित्र काही बोलायला लागली. असं वर्णन आहे भागवत कथेमध्ये. काही बरळायला लागली, काही बोलायला लागली की माझं सुंदर शरीर आहे, माझं कोमल शरीर आहे, माझ्या शरीराला गर्भारपणाचं दुःख सहन नाही होणार. 9 महिने तो गर्भ कोणी सांभाळायचा. बरं, 9 महिने सांभाळेल, पण शेवटी बाळाला जन्म देताना किती पीडा होते, किती त्रास होतो, ते मला सहन करायचाच नाही. मला ते सहन होणार नाही. म्हणून मला मूल नकोच आहे,
पण माझे पती मात्र हट्टच करतात, हे फळ घेऊन आले कुठल्या तरी महाराजाकडून. तेव्हा तिच्या बहिणीनं उपाय सांगितला. ती म्हणते, माझ्याकडे एक उपाय आहे, सर्वावर या एक उपाय आहे, रामबाण उपाय. तो असा की तुला फळ ही खावं लागणार नाही आणि तुला मूल देखील मिळेल. त्यासाठी काय करावं लागेल तर, मी सध्या गर्भवती आहे म्हणून बहिणीनं तिला सांगितले की हे बघ, माझ्या घरामध्ये फार गरिबी आहे, खायला मिळत नाही, खूप दरिद्री आहे आणि आधीच अर्धा डझन पोरं घरी आहेत, आधी 6 पोरं आहेत आणि अजून एक पोटात आहे. आधीच्याच मुलांना कसं मोठं करायचं हा प्रश्न आहे. आता अजून एक जन्माला येणार आहे. त्यासाठी मग एक असं आपण काम करू, माझं बाळ जन्माला आलं की मी तुला ते देते, तू मला त्या बदल्यामध्ये पैसे दे, धन दे. धुंदुली म्हणाली, हे तर फार चांगला उपाय आहे. एकतर मला दुःखही भोगावं लागणार नाही, पतीचंही मन नाराज होणार नाही, फळ खाण्याची इच्छा नाही, गर्भारपणाचं दुःख भोगायची पण इच्छा नाही, डायरेक्ट तुझं मूल विकत घ्यायचं. दोघींनी बाळाचा सौदा करून टाकला. आणि धुंदुली म्हणते, पण या फळाचं काय करू आता? बहिणीनं सांगितलं, हे फळ गाईला चारून टाक. तेव्हा धुंदुलीनं ते फळ गाईला चारलं आणि आत्मदेवाला खोटं सांगितलं की मी गर्भवती आहे म्हणून सांगितलं. आत्मदेवाला फार आनंद झाला. तेव्हा धुंदुलीनं एका ब्राह्मणाला पैसे देऊन त्या ब्राह्मणाला आत्मदेवाला खोटं सांगायला सांगितलं. ब्राह्मणाने सांगितलं, आत्मदेव 9 महिने पूर्ण होईपर्यंत, बाळ जन्माला येईपर्यंत तुम्ही घरी राहू नका, तुम्ही तीर्थयात्रा करायला जा. तेव्हा आत्मदेव तीर्थयात्रेला गेले आणि इकडे धुंदुलीनं तिच्या बहिणीला आपल्या घरी बोलावून घेतलं. 9 महिने पूर्ण होईपर्यंत धुंदुलीनं गर्भारपणाचं नाटक केलं, सोंग केलं, पोटाला उशा बांधायच्या आणि गर्भवतीचं सोंग केलं. 9 महिन्याला जेव्हा तिच्या बहिणीने बाळाला जन्म दिला, तो मुलगा धुंदुलीने विकत घेतला आणि सर्व गावामध्ये मला मुलगा झाला, मला मुलगा झाला म्हणून पेढे वाटले. खोटच सोंग केलं, कोणाला कळू दिलं नाही. पण साधू संतांचा आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही. साधूंनी फळ दिलं होतं, ते गाईला चारलं होतं, तर कधीच गाईला वासरू झालं नाही, पण त्या गाईला देखील दिवस राहिले. गाईने हुबेहूब माणसाच्या बाळासारखा, हुबेहूब एका सुंदर अशा बाळाला जन्म दिलाय. फक्त त्याचे कान आईसारखे होते, शरीर माणसासारखं होतं, पण कानावर मात्र आईवर गेलं होतं. गाईसारखे कान असल्यामुळे त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. बोलिये गोकर्ण महाराज की जय. गोकर्ण यांचा जन्म झाला आणि आत्मदेव वापस आले. धुंदुलीने हे आपल्या बहिणीचा मुलगा विकत घेतला, त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आत्मदेवाला फार आनंद झाला की एक मुलासाठी तरसलो होतो, एक सोडून 2-2 बालक माझ्या अंगणात खेळत आहेत. आणि जेव्हा धुंदुकारी 6 वर्षाचा झाला, तसा तो एवढा त्याच्या जीवनामध्ये वाईट वागायला सुरुवात केली. वयाच्या 6व्याच वर्षी तो एवढ्या खोड्या करायला लागला, चोऱ्या करायला लागला, मित्रांना मारायला लागला. आणि हळूहळू लहान वयातच धुंदुकारी एवढ्या व्यसनाला लागला, दारू प्यायला लागला, मांस खायला लागला, चोऱ्या करू लागला, वेश्यांकडे जाऊ लागला. आणि गोकर्ण 6 वर्षाचे होते तेव्हापासूनच वेदशास्त्र पुराणाचा अभ्यास करायला लागले. धुंदुकारी जेव्हा 18 वर्षाचा झाला तर एवढा मोठा चोर बनला, लोकांचे खून करायला लागला, लोकांना मारायला लागला, चोऱ्या करायला लागला, वेश्यांकडे जायला लागला, दारू प्यायला लागला. जेव्हा आत्मदेवाने हे दृश्य पाहिलं, आत्मदेव परत नाराज झाले, दुःखी झाले. परत आत्मदेवाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागले. तेव्हा त्यांचा गायीपासून जन्माला आलेला मुलगा गोकर्ण महाराज यांनी आपल्या पित्याला उपदेश केला आहे. भागवतामध्ये 2 ठिकाणी असं वर्णन आले. असं म्हणतात की लेकराचे पहिले गुरु म्हणजे आईवडील असतात, पण भागवतामध्ये 2 ठिकाणी असं वर्णन आहे की लेकरांनी आपल्या मायबापाला उपदेश केला. या ठिकाणी गोकर्ण यांनी आत्मदेवाला उपदेश केलाय. आणि पुढं कथा भागामध्ये येतं, भगवान कपिल देव यांनी आपल्या आईला, देवहूतीला उपदेश केलाय. गोकर्ण यांनी समजावून सांगितलं, पिताजी
की हा संसार मिथ्या आहे, इथं कोणी कोणाचं नाही. या संसाराचा आणि आपला संबंध एका जन्माचा आहे. हे आपले नातलग पूर्वीच्या जन्मातही आपले कोणी नव्हते, पुढच्याही जन्मात आपल्या सोबत येणार नाहीत. प्रत्येक जीव जन्माला येताना एकटा येतो, मरतानाही एकटा जातो. म्हणून कोणी कोणाचं नसतं. पिताजी, तुम्ही आता केवळ स्वतःचा विचार करा. तुम्ही आता भगवंताचं भजन करून तुम्ही या जन्मातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. आता या संसाराच्या मोहात राहू नका. तुम्ही आता या संसाराच्या मोहातून बाहेर पडा. आता देवाचं भजन करा, यातच तुमचं हित आहे. खूप समजावून सांगितलं. तेव्हा आत्मदेव यांनी संसाराचा त्याग केला, वनामध्ये गेले आणि भगवंताचं भजन करत त्यांनी हा जन्म सफल केला.